या सगळ्यांना मी म्हटलं की मला ही मूर्ती खूप आवडली, कारण एक जे आदि मायेचं किंवा आदि शक्तीचं जे एक आपल्याला आशीर्वाद किंवा शुभेच्छा मिळत असतात, हे मला माहिती नाही, त्या ठिकाणी खूप जाणवल्या आणि खूप छान वाटलं मला. दरवेळेला आपण हे असं म्हणतो की वातावरण हा खूप महत्त्वाचा घटक असतो. मग ते तुम्ही कुठेही जा, तुम्ही डोंबिवलीला असा, अगर तुम्ही अमळनेरला असा, अगर तुम्ही ठाण्याला असा, अगर परळला, कुठेही असा, वातावरण हा खूप छान आणि महत्त्वाचा घटक असतो. आणि इथे सगळ्याच जणींनी खूप छान आगत स्वागत केलेलं आहे आणि मला असं परतं नाही वाटलं. त्यामुळे सगळ्यांचे आणि अर्थातच संयोजकांचे विशेष त्यांचे मी आभार मानते. नमस्कार सर्व रसिक वृंद हो. सर्वप्रथम मी वागीश्वरी म्हणजे सरस्वती देवतेला वंदन करते. त्याचबरोबर बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. माझे आई वडील, भाऊ, नातलग, गुरु, प्रत्येक पातळीवर लाभलेले शिक्षक यांना वंदन. या कार्यक्रमाच्या आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद आणि अर्थातच रसिक वृंद हो, नमस्कार. बहिणाबाई चौधरी या शालेय जीवनापासूनच माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री आहेत. आपल्यासमोर आधी एक नम्र निवेदन असं करते की अधूनमधून गाण्याचा प्रयत्न आहे, अधूनमधून मी निवेदन करेन. आणि बहिणाबाई चौधरी ही अशी एक कवयित्री आहे की तुम्ही दिवस काय रात्र काय, ज्याला आपण अहोरात्र म्हणूया, बोलतच राहा, ऐकतच राहा, बोलतच राहा, ऐकतच. पण आपल्याला वेळेअभावी मी इथे अगदी सिलेक्टेड निवडक अशा ओव्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे काहींची एखादीच अशी ओळ असेल, काही कडवी असतील, काही अंकी रचना असेल, असा एकत्रित मी हा कार्यक्रम बांधलेला आहे. त्यांनी बहिणाबाईंनी व्यक्त केलेली माणसाविषयीची काळजी हा सगळा त्याचा आधार आहे. आणि हे सगळं माणसाविषयीचं प्रेम, माणसाविषयीची काळजी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी असा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे अशा कार्यक्रमांमध्ये. आजचा कार्यक्रम हा माझा 28वा आहे. मगाशी मॅडमनी जे म्हटलं 25 कार्यक्रम, कारण जेव्हा मॅडम आणि माझं बोलणं झालं तेव्हा 25 कार्यक्रम झाले होते. 27वं नक्षत्र होतं बालमोहन मंदिरात, दादरची जी शाळा आहे बालमोहन. त्याच्यानंतर आजचा हा आपल्या इथला कार्यक्रम आहे 28वा. त्यामुळे तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक, संयोजक बोलावतात आणि मला ही संधी मिळते हे सगळं आपल्यासमोर सादर करते. आज अँड्रॉइडचा जमाना आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा शब्द सगळ्यांना परिचित आहे. इथे बसलेला जो विद्यार्थी आहे तारकेश नाव, त्याची आणि माझी आज इथे पुनर्भेट झाली आहे. तशीच अरुंधती ह्या दुसऱ्या मॅडम, त्यांची प्रज्ञा, त्यांची पुनर्भेट झाली कारण त्यांच्या कॉलेजमध्ये मी जाऊन आले होते. आणि जाता जाता हा विद्यार्थी मला असं म्हणाला, मॅडम छान वाटलं, पुन्हा एकदा या. तर पुन्हा एकदा या म्हटल्यावर आमची तिथे भेट झाली. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. कारण काय आहे, मी एक शिक्षिका आहे आणि ज्या वेळेला विद्यार्थी असं सांगतो तेव्हा आपण काहीतरी बरं बोललो असं त्याने मला पावती दिली. त्यामुळे धन्यवाद. मी असं तुम्हाला म्हणत होते की आज अँड्रॉइडचा जमाना आहे. C3, ॲपल, सेल्फी, सेल्फी स्टिक, ग्रँड, HTC One, विविध ॲप्स, बरोबर बोलते ना मी, कारण तरुण पिढीला जास्त माहिती आहे. ब्लॅकबेरी, अशा सगळ्याचा जमाना आहे. पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आपण भौतिक सुखाच्या आहारी जातोय. विज्ञानाने प्रगती खूप केली हो, पण कुठेतरी आपण खरं सांगायचं तर आपल्याला ज्याला आपण बॅलन्स म्हणतो असं असायला खरं तर हवं आहे. व्हॉट्सॲपवरील एक इमेज मी आपल्या पुढे सांगते आहे. बघा, सगळ्यांनी ती पाहिली असेल, वाचली असेल. वेलकम टू व्हॉट्सॲप. वार्निंग, भीतर न जाए क्योंकि जो पहले गए थे आज तक बाहर नहीं आए. माझ्या माहितीप्रमाणे ही इमेज बहुतेक सगळ्यांनी वाचली असेल, ऐकली असेल, पाहिली असेल. सांगायचा मुद्दा माझा एवढाच होता की वैज्ञानिक प्रगती खूप झालेली आहे, भौतिक सुखांची रेलचेल आहे, पण
माणसाचे मन, माणसाचे विचार स्थिर आहेत का, हा विचार कुठेतरी करणं आवश्यक आहे. याचं कारणही असं आहे की शांत मनच चांगलं विधायक असं कार्य करू शकतं. आज आपण शब्द ऐकतो मानसशास्त्रज्ञ, सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्र, सायकोलॉजी. पण आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आपल्या संतांनी कितीतरी आधीपासून हे सगळं सांगितलेलं आहे की मनावर संयम कसा ठेवायचा. निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या संत कवयित्री नाही आहेत, पण त्यांचं साहित्य जे आहे हे संतांच्या तोडीस तोड आहे. हे सगळं वाचत असताना मध्ये एक असा उल्लेख आवर्जून मी करू इच्छिते की संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई ह्या वेगळ्या आहेत आणि आपण माहीत आहे बऱ्याच जणांना, पण कधी कधी असं होतं की गल्लत होऊ शकते म्हणून फक्त जाता जाता उल्लेख. बहिणाबाई चौधरी म्हणजे सोपानदेव चौधरी यांच्या मातृश्री यांनी आपल्या साहित्यातून माणूसपण जपलेला आहे. तसेच वेळोवेळी त्यांनी मानवता धर्म म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रतिभावंत कवयित्रीच्या साहित्याचा पट हा आकाशा इतका व्यापक आहे तर जमिनी इतका खोल आहे. विविध प्रतिमा, उपमा, म्हणींनी युक्त असे त्यांचे साहित्य आहे. खानदेशी वराडी भाषेतील हा खजिना अवित आहे. तुम्हालाही आधी तुमच्या अभ्यासातून हे जाणवलं असेल. शिवाय मी आता जेव्हा म्हणेन तेव्हा तुमचं लक्ष त्या उच्चारांकडे तुम्ही द्यालच. ळच्या ऐवजी तिथे य येतो, णच्या ऐवजी न येतो. जोडून, वाहून किंवा करून ह्याच्या ऐवजी जोडीसन, वाहीसन, करीसन अशी शब्दांची वेगवेगळी रूपं येतात. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आसोद या ठिकाणी बहिणाबाईंचा जन्म झाला. खानदेशातील ज्या काळ्याशार भूमीत त्या रसरशीत अंकुरासारख्या रुजल्या, वाढल्या. त्या काळ्या आईनेच त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. तिच्यासारखेच कणखर आणि मृदू शोषित आणि क्षमाशील. बहिणाबाईंची गाणी म्हणजेच बहिणाई आणि बहिणाई म्हणजेच बहिणाबाईंची गाणी. इतकं हे अतूट असं नातं आहे. बहिणाईने निसर्ग, मानव, मानवेतर सृष्टी या सर्वांवर प्रेम केले. आपल्या ओव्यांमधून सदैव सकारात्मक दृष्टिकोनाचा, दिव्य अशा प्रेमाचा, माणुसकीचा संदेश देऊन बहिणाईने सर्वांना चिंतन करायला भाग पाडले, प्रवृत्त केले. संत साहित्याने सर्व जगाला भक्ती परंपरा, मानवतेचं दर्शन दिलं. बहिणाबाई या जरी संत कवयित्री नसल्या तरी त्यांची जी उंची आहे ती मात्र तशीच आहे, तेवढीच. एखाद्या शेतात मोहरांचा अंडा अचानक सापडावा तसं हे 52 कशी सोनं प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामुळे प्रसिद्धीला आले. दैनंदिन कामकाज आणि शेतीच्या कामात व्यग्र असताना सहज उरलेल्या रचना म्हणजेच या सुप्रसिद्ध होत्या. ती रचना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने उतरवून घेतली. खरंच त्या अज्ञात व्यक्तीचे आपल्यावर उपकार आहे, कारण त्याने लिहून घेतली आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्यामुळे आज आपल्याकडे हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यावेळेला सोपानदेव लहान होते. मोठे झाल्यानंतर सोपानदेवांनी काही ओव्या उतरवून घेतल्या. प्रल्हाद केशव अत्रे आणि सोपानदेव यांच्या भेटीमुळे हे समृद्ध वाङ्मय जे आहे, साहित्य आहे, ते आपल्या समोर आलेले आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने रचलेले सरस, सुरस आणि सोज्वळ असं काव्य म्हणजेच बहिणाईची गाणी. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे.
थोर कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या साहित्याला जडावाचा 3 पदरी हारच अशी उपमा दिली आहे किंवा असं त्यांचं कौतुक केलेलं आहे. एकदा राजाच्या आत्याने बहिणाईला विचारले, तुला हे एवढं सगळं कोण शिकवतं? तेव्हा बहिणाईने जे उत्तर दिलं त्यात काव्य निर्मितीची सारी कारणं एकवटलेली आहेत आणि त्याच्यातच आपल्याला प्रतिभा शक्ती सुद्धा कशी दिसते त्याची ओवी आपण ओळखली असेलच, माझी माय सरस्वती. आणि मला ह्यानेच सुरुवात करायची आहे कारण आदिशक्ती जी आहे आणि मॅडमने मगाशी जे सांगितलं, आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. इथे स्त्री पुरुष समानता मला दिसते आहे, हेही चांगलं आहे की हा फक्त स्त्रियांचा कार्यक्रम नाही. मॅडमने